32 संघांचा सहभाग स्पर्धेमध्ये होता आणि 32 संघांना मात देत आतापर्यंत एकही पराभव स्वीकारलेला नाही। ते दोन संघ मैदानामध्ये प्रावी वॉरियर्स भालुक विरुद्ध आदर्श धानिवली दोन हात करणार आहेत। काय होईल या मॅच मध्ये, कोण ठरेल विजेता, धडाकेबाज चषकाचा मानकरी कोण ठरेल, उत्तर शोधूया। जाऊया मैदानामध्ये, समालोचन कक्षातून ऐकूया चंद्रकांत शेटे सरांचा अत्यंत भारदस्तानी गोड आवाज। नमस्कार। फायनल मॅच, पहिला बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न झाला। धावसंख्या 1 ने सुरुवात होईल। फायनल मॅच आहे मुरबाड गटाची। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ज्या स्पर्धेचे वेध लागलेले असतात ती स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि याही वर्षी सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते। मुरबाड गटातील दोन बलाढ्य टीम, दोन्ही माजी विजेते आहेत। भालुक आणि त्याचबरोबर धानिवली यांच्यातील असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते। गणेश आणि काळूराम ही जोडी मैदानात आहेत। प्रवीण आहेत बॉलिंगसाठी। 5 ओव्हरचा असणारा हा महत्त्वपूर्ण सामना, हजारोंची गर्दी। फटका खेळला आहे परंतु अशा ठिकाणी चेंडू पडतोय जिकडे फिल्डर नाही आहेत। धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते। 2 धावा धावफलकावर। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण जसं म्हणतात ना, जशी पंढरीची वारी केली जाते ना, तशी वडवलीची वारी हे क्रिकेटचे रसिक करत असतात। जर का एका वर्षात वडवलीला क्रिकेट पाहायला नाही गेलं तर त्यांना ते सुद्धा चुकचुकल्यासारखं वाटेल। चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु त्यावर देखील रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय। धावसंख्या 1 ने पुढे जाते। थोडीशी सावध सुरुवात, चांगली कामगिरी इकडे होताना पाहायला मिळते। दोन्ही टीम बलाढ्य आहेत, दर्जेदार क्रिकेट सादर करतील आणि तेच करत असताना गेली सातत्याने कित्येक वर्ष, 51 वर्ष या स्पर्धेला आपण पाहिलेलं आहे आणि याही पर्वामध्ये दर्जेदार क्रिकेट सादर करताना पाहायला मिळाले। 70 स्पोर्ट्सवर आजही मोठी गर्दी पाहायला मिळाली आणि मैदानावरच्या गर्दीचं देखील आम्ही करत आहोत स्वागत। ओहो, अकू टप्प्याचा बॉल होता, त्याला पुल करायचा प्रयत्न परंतु अयशस्वी झालाय। पहिली विकेट भालुकला बसलाय। पहिला धक्का। ही क्रेज आहे। हे पहा, मॅच मैदानात दिसत नाहीये, माना डोकावून दिसत नाहीये, तर तिकडे एक पिकअप उभा आहे। पिकअपच्या अगदी वरती जाऊन उभे आहेत सगळे, बसले तिकडनं आनंद घेत आहेत। आपल्या सगळ्यांचंही स्वागत। तुम्ही 70च्या कॅमेऱ्यामध्ये सध्या कैद झालेला आहात, आपलं सुद्धा स्वागत। केतन आलेत। मागील वर्षी या मैदानात 2 व्हीलर जिंकली होती यांनी। पाहूया या वर्षी कशा प्रकारचा परफॉर्मन्स त्यांचा राहील। गणेश आणि केतनला मिळून खेळावं लागेल। जयेश सुद्धा या टीमचे एक महत्त्वाचे घटक आहेत आणि 3 धावा धावफलकावर। थोडासा दबाव सुरुवातीलाच निर्माण केला इकडे टीम आदर्श 11 दानिवली या टीमने। दोन्ही गावं जर पाहिलं तर तालुक्यातील महत्त्वाची गावं आहेत आणि आलेत सगळे वडवलीमध्ये। फायनल मॅच, मेगा फायनल आपण पाहतोय। हो हो हो, बॅट फिरवली खरी परंतु चेंडूच्या लाईनमध्ये नाही आले। तिकडे येतोय आणखीन एक डॉट बॉल। मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत आहेत प्रवीण। योग्य टप्प्यावर बॉल टाकतायत, बॉलला थोडंसं टर्न करण्याचाही प्रयत्न होतोय। दानिवलीच्या हार्दिक पांड्या म्हणून देखील त्यांची ओळख आहे। 3 धावा धावफलकावर। थोडीशी सावध, थोडीशी संत सुरुवात, परंतु केतन आणि गणेशला आपल्या गावासाठी खेळावंच लागणार आहे। आता पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर, पंचांनी आपले हात फैलवलेत, व्हाईट बॉल कळवत आहेत, समीकरण बदलत आहे। धावसंख्या 1 ने पुढे निघाली आहे। 4 वर गेली धावसंख्या। या ठिकाणच्या क्रिकेटची बातच वेगळी आहे। क्रिकेटची वेगळी क्रेज आहे या परिसराला आणि आज देखील ती आपल्याला पाहायला मिळत आहे।
ही मुरबाडच्या आणि मुरबाड शहापूरच्या क्रिकेटची क्रेज पाहायला मिळते आज धडाकेबाजमध्ये. हो, खराब बॉल, नो बॉल घोषित केलाय पंचांनी आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. बीमर होता, चुकीला माफी नाही, सिक्सर. बॉल केलाय. आतापर्यंत अचूक टप्प्यावर गोलंदाजी होत होती. यावेळेला अगदी फुलटॉसच केला आणि बीमर सुद्धा केला आणि मैदानाच्या बाहेर पाठवून दिलं या बॉलला, सिक्सर. आणि त्याचबरोबर नो बॉल सुद्धा, म्हणजे धावसंख्या बनली आहे. एक 10च्या पेक्षा पुढे स्टार्ट जर झाला तर तो चांगला म्हणता येतो आणि 11 झालाय आता. सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली, परंतु या बीमरने मॅचमध्ये आणलंय. टीम भालुकला सुद्धा क्रिकेटमध्ये असेच खूप सारे चढ उतार होत असतात. कधी मॅच इकडे जाते, कधी मॅच तिकडे जाते. खचायचं नसतं, शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं असतं. एखादी विकेट, एखादा सिक्स सुद्धा मॅचचं गणित बदलत असतो. हो हो हो, हाही बॉल थोडासा अक्रॉस खेळायला, जास्त शफल होऊन खेळायचं होतं फाईन लेगला, परंतु जाईल यष्टीरक्षकांकडे. पहिली ओव्हर संपली आहे. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 11 धावा. धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एक विकेट माघारी. गावाच्या क्रिकेटची सुद्धा एक वेगळी मजा आहे. गावासाठी क्रिकेट म्हटलं तर एक वेगळी ऊर्जा आपल्यामध्ये येताना पाहायला मिळते. एकाच गावातील 11 खेळाडूंना, विविध घरातील 11 खेळाडूंना एका मध्ये एकत्र आणायचं असतं. गावासाठी खेळायचं असतं. पैशासाठी नाही तर गावाच्या मानासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या इज्जतीसाठी खेळलं जाणारं क्रिकेट म्हणजे ग्रामीण क्रिकेट. आणि आज ग्रामीण क्रिकेटची आणखीन एक मोठी स्पर्धा, ग्रामीण धमाका बिग बॅश आपल्या भेटीला येणार आहे. 17 मार्च ते 22 मार्च कोणगाव भिवंडी या ठिकाणी वरुण एस पाटील साहेब प्रस्तुत करतायत ही स्पर्धा. 2 4 व्हीलर कार देखील असणार आहेत, 2 2 व्हीलर असणार आहेत आणि 13 लाखाचा रेकॉर्ड ब्रेक ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतचं, भारतातील नाही तर जगातील मी म्हणेल सगळ्यात मोठं पारितोषिक ग्रामीण क्रिकेटसाठीचं. 13 लाख पहिलं तर दुसरा 7 लाख. आणि आणखीन एक मोठी स्पर्धा ग्रामीणच्या खेळाडूंसाठी येते. पहिला पुरस्कार आहे 1 करोड. ती सुद्धा स्पर्धा आपल्या भेटीला येते. थोडंसं बॅकफुटला गेले, समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तिकडे फिल्डर, बॉलने फिल्डर शोधून काढले, विकेट आली आहे. थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि त्याच्यामुळे समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हातात जाताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न कुठेतरी इकडे आहे. रन बनवायचेत आणि रन बनवण्यासाठी बालुकची ही रन मशीन मैदानात दाखल झाली आहे. आम्ही मुंबईला सुद्धा त्यांना काही मॅचेस खेळताना पाहिलंय, ज्यावेळेला अगदी जय पवार यांनी सुद्धा या परिसरातील बऱ्याचशा खेळाडूंना संधी दिली. सचिन मेजर सुद्धा गोलंदाजीसाठी पाहायला मिळायचे. बरेचसे खेळाडू आहेत, बरेचसे नावं आहेत या परिसरातून दर्जेदार क्रिकेट खेळतात. आणि तालुक्यातील आघाडीच्या खेळाडूंमधलं एक नाव म्हणजे जयेश मोरे. अलीकडे थोडासा कमी वेळ देतात क्रिकेटला आपल्या कामानिमित्त, परंतु ज्या वेळेला येतात गावासाठी धुमाकूळ घालतात. पाहूया, आज गरज आहे पुन्हा एकदा गावाला, भालुकला जयेश मोरे यांच्या परफॉर्मन्सची. सोबतीला मागील वर्षीचे मालिकावीर बाईक विनर आहेत केतन. 11/2 भालुक विरुद्ध धानिवली. बॅकफुटला जात पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता. पंच मात्र आपले हात फैलावतायत, व्हाईट बॉल खेळवतायत. थोडासा बाहेर राहिला. धावसंख्या 12 वर गेली आहे. निर्धारित 5 षटकं, त्यामध्ये जास्तीत जास्त रन बनवायचे आहेत. भलतीच क्रेज आहे क्रिकेटची इकडे. पुन्हा एकदा तेच ऑप्टमच्या बाहेरचाच बॉल, परंतु त्याला कट करण्याचा प्रयत्न राहिला. बॅटची कडा घेत पाठीमागे क्षेत्ररक्षकांकडे चेंडू जाईल, रन नाही मिळणार आहे. पॉइंटला खेळायचं होतं, परंतु बॅटच्या कडेला बॉल लागला. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत फ्लायस्लिपला, त्यांच्याकडेच बॉल गेलाय. 12/2 ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे जयेश मोरे. हो हो हो, या बॉलचा तर अंदाजच नाही याला.
लाईनमध्ये पुन्हा एकदा नाही आले. आणखीन एक डॉट बॉल येईल. डॉट बॉल दबाव वाढवतील, कारण जरी एक वाईट बॉल आला असेल तर 3 बॉलवर एकही रन त्यांनी अधिकृत नाही दिली आहे. मनगटाच्या साह्याने बॉल वळवायला गेले ऑन साईडला, परंतु बॅट आणि बॉल यांचा संपर्कच नाही होऊ शकलाय. कशासाठी? गावासाठी, गावाच्या नावासाठी हे क्रिकेट, आणि प्रेक्षक सुद्धा त्याच्यासाठी चालेत, आमचं गाव जिंकावं. यावेळेला फुल टॉस, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने. जयेश यांची हीच खासियत आहे, गॅपमध्ये खेळलाय हा बॉल. 4 चौकार. चौकार आणि धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते प्रेक्षकांकडे. प्रेक्षक जे सीमारेषेवर आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे, थोडंसं मागे व्हा. 1 फूट अर्धा फूट जागा सोडा सीमारेषेच्या आणि त्याच्या मागे जा. आपल्या सगळ्यांना विनंती आहे. पुन्हा एकदा पायावर बॉल करण्याचा प्रयत्न. मनगटाच्या साह्याने ऑन साईडला वळवलाय बॉल. तिकडे 1 रन मिळेल. धावसंख्या पुढे जाते. हळूहळू या डावाला आकार देण्याची भूमिका करावी लागेल, कारण 50 ते 60च्या दरम्यान सुद्धा एक चांगला टोटल बनू शकतो. आज जर पाहिलं तर याच दरम्यानचे स्कोर सातत्याने होताना पाहायला मिळाले. सतरावर 2. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये ही फायनल मॅच देखील पाहायला मिळते. मुरबाड ग्रामीण गटाची आहे. धानिवली समर्थक आलेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर समर्थक इकडे दाखल झालेत भालूकचे सुद्धा. त्यांचंही कौतुक करावं लागणार आहे. ही रात्र जागवत आहेत कशासाठी? आपल्या गावाच्या नावासाठी. 17वर 2. हो आता आठव्या बॅटने खेळायला गेले होते. कुठेतरी स्ट्रोकला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता. गती कमी होती आणि त्यामुळे बॅटच्या पट्ट्यात काही बॉल आला नाही. यकेतन वारंवार प्रयत्न हेच करतायत आणि बॉलला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच दिशेने बॅट फिरवतायत देखील. तसं नाही झालं इकडे आणि ओव्हर संपल्या 2 आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 17. थोडासा दबाव आहे, त्याचं कारण आहे 2 विकेट आल्यात आणि 17 धावा. थोडंसं नियंत्रण देखील पाहायला मिळत आहे. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. वनमंत्री चषक नेरुळगाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नवी मुंबईमध्ये होणारी स्पर्धा पाहायला मिळेल आपल्याला. येणाऱ्या कालावधीमध्ये हा चषक आपल्या भेटीला येणार आहे. ठाणे रायगड मॅच देखील पाहायला मिळेल. ग्रामीण गटातील एक मोठी स्पर्धा असेल आणि आमचे समालोचक मित्र कुणाल दाते यांच्याशी आपण संपर्क करू शकता या स्पर्धेसाठी. प्रवीण पुन्हा एकदा आलेले आहेत. या टीमसाठी की फॅक्टर आहेत. जय सुद्धा की फॅक्टर आहेत, प्रवीण सुद्धा की फॅक्टर आहेत. आपला अनुभव खूप महत्त्वाचा आहे. आपल्या गावासाठी खेळले गेले कित्येक वर्ष आज पुन्हा एकदा खेळावं लागणार आहे आणि तो अनुभव आज पुन्हा एकदा दाखवावा देखील लागणार आहे. कारण क्रिकेटचा खेळ म्हणजे प्रत्येक बॉलला विकेट नाही, प्रत्येक बॉलला 6 नाही, प्रत्येक बॉलला 4 नाही. क्रिकेट म्हणजे योग्य रीतीने योग्य रणनीत्या योग्य वेळेला अवलंबणं म्हणजे देखील क्रिकेट आहे आणि त्या कशा प्रकारे केल्या जाणार ते पाहावं लागेल. उंचीचा बॉलचा अंदाज नाही आलाय. स्क्वेअर लेगला पुन्हा खेळायला गेले होते, परंतु पहिला चेंडू प्रवीण यांचा चांगला आलाय. शफल पहिलेच झाले. बॅट आडवी केली, पूल करायचा होता, परंतु पोटावर बॉल आदळलाय. बॉलच्या उसळीचा अंदाज नाही आलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. 1-1 डॉट बॉल असाच मॅचमध्ये उत्कंठा वाढवत जाणार आहे. भालुकला रन करायचे, धानिवलीला रन थांबवायचे आणि त्यासाठी मात्र दोन्ही संघ मैदानात पाहायला मिळत आहेत. मानाच्या प्रतिष्ठेच्या धडाकेबाज चषकाची फायनल मॅच पाहायला मिळते मुरबाड गटाची. हो हा बॉल थोडासा पुढे करताना पाहायला मिळाले. बॅटच्या पट्ट्याच नाही आलाय आणि थोडंसं लांबून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूपर्यंत गेलेच नाहीत यावेळेला जयेश. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल बॅटच्या पट्ट्यात पुन्हा येताना नाही पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. दोन्ही बेस्ट खेळाडू आहेत. दानिवलीसाठी बऱ्याच ट्रॉफी जिंकून दिलेल्या आहेत प्रवीणने आणि दुसऱ्या बाजूला जयेश यांनी देखील बऱ्याचशा ट्रॉफी जिंकून दिल्यात भालुकसाठी. डॉक्टर रवींद्रजी भोईर यांचं देखील धानिवलीवरून आगमन झालंय, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. 17वर 2 जयेश. हो पंचांचा बोट आकाशाकडे. थोडंसं स्ट्रगल करत होते जयेश आणि विकेट आलेली आहे. विकेट नंबर 3. जयेश आउट. कुणाला तरी संकटमोचक व्हावं लागेल. जे समर्थक भालुकचे सध्या शांत आहेत ना, त्यांचा आरडाओरडा ऐकायला लागेल
आणि मोठे मोठे स्ट्रोक खेळवले. सध्या चर्चा धानिवलीची आहे. धानिवलीकरांचा आवाज येतोय, त्यांच्या टाळ्या येत आहेत, त्यांच्या शिट्या येत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भालुकलाही ती संधी मिळणार आहे, परंतु स्वतःला सिद्ध करावे लागेल. मैदानात दाखल झालेले केतन यांच्या जोडीला जगदीश दाखल झालेत. खेळावं लागेल. तुम्हाला किती बॉल मिळतात हे महत्त्वाचं नाही आहे, मिळालेल्या संधीचं सोनं तुम्ही कसं कराल आणि किती धावा काढणार हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. 22 यार्डाची खेळपट्टी, 11 विरुद्ध 11 अशा 22 खेळाडूंमधील क्रिकेटचा हा अद्भुत खेळ. रात्रभर जागणं आणि या मॅचेसला पाहणं, आपल्या गावासाठीचं क्रिकेट आज पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा धडाकेबाज ट्रॉफीमध्ये. यावेळेला स्ट्रोक तर चांगला खेळलाय, फिल्डर मात्र दूरवरून येत आहेत, बॉल अडवत आहेत, फेकी करतील तोपर्यंत एकच रन. दबाव निर्माण केला थोडासा. मल्हारी आले होते तिकडे. 18वर धावसंख्या पाहायला मिळते. मॅच काही संपलेली नाहीये अजूनही. जर पाहिलं तर 14 बॉल बाकी आणि 14 मधील 4 जरी बाहेर गेले ना, स्कोर 50च्या पुढे जाईल. पाहूयात काय होईल. प्रयत्न तोच आहे की रन करायचे. 70 स्पोर्टचे सर्वेसर्वा तारिफजी सय्यद हे देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. या स्पर्धेशी त्यांचंही एक अतूट नातं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. 18वर 3. ओहो, वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावर. 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. वेग वाढवला जातो यावेळेला, परंतु बॉल बाहेर अँगल बनवताना पाहायला मिळाला. धावसंख्या 1ने पुढे गेली आहे. स्ट्रगल सुरू आहे भालुकचं. याही परिस्थितीतून त्यांना बाहेर पडायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडायचं आहे. त्याच्यासाठी काही चौकार, काही षटकार पाहिजेत, काही सिंगल डबल सुद्धा पाहिजेत. प्रत्येक बॉल तुम्ही सीमारेषच्या पलीकडे नाही पाठवू शकत. त्या भालुकच्या रणनीती आहेत आणि केतन थोडंसं स्ट्रगल करतायत, परंतु त्यातूनही मार्ग काढावा लागणार आहे. कारण पहिल्या नंबरची ट्रॉफी आपल्या गावात घेऊन जायची हा इरादा दोन्ही टीमचा आहे. यावेळेला अकोटप्प्याचा बॉल होता, पूल करायचा होता, परंतु पुन्हा टायमिंग फसलाय. बॉल समोर गेलाय. खेळायचा होता जो मिड विकेटला, समोर गेलाय. लॉंगॉनला 1 रन तिकडे मिळेल. केतनवर सगळ्यांच्या नजर आहेत, जगदीशवर सगळ्यांच्या नजर आहेत. आता भालुककर अगदी आपल्या देवाची प्रार्थना करत असतील. काही चौकार, काही षटकार जर का इकडे आले म्हणून म्हणत असतील. अजूनही 13 बॉल बाकी आहेत. एक 25-30 रन जरी आल्या ना इकडे, 25 तरी, म्हणजे आम्ही फाईट करू शकतो. हा इरादा त्यांचा असेल. भालुक काय क्रेज आहे आपल्या भारत देशामध्ये क्रिकेटच्या खेळाचं. जबरदस्त क्रिकेटच्या खेळाची पाहायला मिळते. सगळेच जण आपण दिवाणे आहोत क्रिकेटच्या खेळाचे. यावेळेला समोरच्या दिशेने फटका खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर आहेत मल्हारी, त्यांच्याच हातात बॉल जातोय. आणि आता सेलिब्रेशन धानिवलीकरांचं. सगळ्याच टीमच्या समर्थकांना विनंती आहे, कुणीही मैदानाच्या आतमध्ये येऊ नका आणि आला तर कमिटीची सूचना आहे, पेनलाइज केलं जाऊ शकतं आपल्याला. सगळ्यांचं स्वागत आहे. आनंद घ्या क्रिकेटच्या या अद्भुत खेळाचा. आपल्या गावाला चीअर करा, समर्थन करा त्यांचं. थोडासा पुढे असणारा बॉल होता, ओव्हरपिच होता, स्ट्रोक खेळला खरा, परंतु डायरेक्ट हातात गेला आणि प्रवीण घेत आहेत आणखीन एक विकेट. जल्लोष असतो, आनंद असतो आपल्या गावाच्या जिंकण्याचा. जिंकल्यावर आनंद व्यक्त करणारे, हारल्यावर निराशा या प्रेक्षकांच्या देखील चेहऱ्यावर पाहायला मिळते. कधी कधी तर मॅच हरल्यानंतर प्रेक्षक रडतानाही आपण पाहतो, कारण भावनेने जोडलेलो असतो आपण आपल्या संघाशी. मग तो आपल्या भारताचा संघ असू देत, मग आपल्या गावाचा संघ असू देत, संघ म्हणून आपण जोडलेलो असतो. 20 धावा धावफलकावर आहेत. 12 बॉल तर अजूनही बाकी आहेत. खेळ बदलायला वेळ लागत नाही या खेळामध्ये. सलामीला आलेत मागील वर्षीचे मोटरसायकल जिंकणारे, मालिकावीर जिंकणारे केतन. याही वर्षी खेळावं लागणार आहे. 12 बॉल तर अजूनही बाकी आहे. अख्खा भालुक गाव वाट पाहत आहे. काही चौकार, काही षटकार इकडे येतील का, कारण 18 बॉलमध्ये 20 झालेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल सोडून दिलाय, अंदाजच नाही आला.
जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. आणखीन एक डॉट बॉल. दबाव वाढवतात दानिवलीकर. आणखीन एक डॉट बॉल येतोय. 11 चेंडूंचा खेळ या डावातील अजूनही बाकी आहे. फायनल मॅच. दानिवली थक्क करणारं आयोजन दरवर्षी. धडाकेबाज. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. पुलचा फटका येतोय. 2 खेळाडू प्रयत्न करतायत. दूरवरून आलेत. एक धाव तर घेतली. दुसरीचाही कॉल दिलाय अतिशय वेगात. 2 रन कंप्लीट देखील केल्या गेल्या. केतनकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. थोड्या थोड्या टाळ्या वाजू लागल्यात. मला वाटतं भालूक टीम पुन्हा एकदा कमबॅक करू शकते. परंतु प्रेक्षक, तुमच्या टाळ्यांची गरज आहे. तुमच्या टीमला टाळ्या होतील का? यस, त्यांच्याही टाळ्या होत आहेत. आम्ही बाहेरून टाळ्या वाजवतोय. तुम्ही खेळा, आम्ही तुमच्या बरोबर आहे, हे समर्थक सांगतायत भालूकचे देखील. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. कव्हरचं क्षेत्र निवडलंय. फिल्डर आहे तिकडे. ओ एफर्ट्सला जबाब. गौरव भोईर होते त्या ठिकाणी. विकेट आली आणि ती सुद्धा केतनचीच विकेट आली आहे. एक छोट्याशा क्रिकेट प्रेमीने एक बाईकची चावी सापडली आहे, ती आणून दिली आहे. कुणाची असेल चेक करा आणि ओळख पटवून घेऊन जा. विकेट पुन्हा एकदा आली आहे. 22 वर धावसंख्या थांबली आहे. कुणीतरी संकटमोचक भालूकसाठी होईल का? ओ हो, आई बॉल यष्टीरक्षकांकडे जातोय. चांगली गोलंदाजी. दानिवली, मंगेश आलेत, तेही चांगली कामगिरी करायला लागलेले आहेत. दानिवलीचा जबरदस्त परफॉर्मन्स सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. त्यांची बॉलिंग, त्यांची फिल्डिंग या चर्चेचा विषय राहिला आहे. आणि भालूकला सुरुवातीपासून थोडंसं बॅकफुटला पाठवलंय. त्यातून मात्र त्यांना सावरावं लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये रन बनल्या होत्या. 11 रन या पहिल्या ओव्हरमध्ये होत्या. 22 रन आहेत. चौथी ओव्हर चालू आहे. 22 वर 5. धडाकेबाज. आणखीन एक बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. याही वेळेला चेंडूच्या लाईन मध्येच नाही आहेत, फक्त बॅट फिरली आहे. बॉल मात्र यष्टीरक्षकांच्या हातामध्ये दिसलाय. चांगला बॉल. गुडलेन स्पॉटवर टप्पा पाहायला मिळाला. हा बॉल थोडासा पुढे. तिकडनं हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता खरा. 1 रन तिकडे कंप्लीट केला जाईल. दुसरीचा कॉल दिलाय. थोडासा बाजूला गेलाय. टीमला पाहिजे रन आणि त्याच्यासाठीचे प्रयत्नांची पराकाष्ठा ही होताना पाहायला मिळते. बघता बघता 4 ओव्हर संपल्या. रन झाले 6च्या सरासरीने 24. शेवटचे 6 बॉल बाकी आहे. भालूकला कमबॅक करावं लागेल. आज चषकच्या 51व्या पर्वामध्ये उपस्थित मान्यवरांचा आपण सन्मान करतोय. इगतपुरी नाशिकचे प्रतिथयश युवा उद्योजक सन्माननीय विनोददादा लहाने यांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. सन्माननीय उमेशजी लेहे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होणार आहे. इगतपुरीचे उद्योजक सन्माननीय विनोददादा लहाने यांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. सन्माननीय उद्योजक विनोददादा लहाने यांचा सन्मान. त्याचबरोबर सन्मान्य गणेश भाऊ तातले सरांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. गणेश भाऊ तातले. सन्मान्य पांडुरंगजी गडगे सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. विनंती करतो या आणि सन्मानाचा स्वीकार करा.
बेलगाव नगरीचे सरपंच गणेश भाऊ तातले इगतपुरीवरून उपस्थित आहेत. आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. यानंतर RBIचे रिटायर्ड ऑफिसर सन्माननीय नथू अप्पा पिचड यांचा सन्मान होतोय. सन्मान्य केशवजी माळी, रुपेशजी शेळके यांना विनंती करतो आपण या आणि पावड्यांचा सन्मान करा. रुपेश शेळके सरांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. दरवर्षी सातत्यानं आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित राहत असतात. RBIचे सेवानिवृत्त अधिकारी सन्माननीय नथू अप्पा पिचड सरांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. यानंतर युवा उद्योजक सन्मान्य निखिलजी वारंगुसे, विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करा. केशव माळी, सन्मान्य मुकेशजी शेळके यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांना सन्मानित करा. युवा उद्योजक निखिल वारंगुसे यांचा सन्मान. तर युवा क्रिकेटर ओमदादा लहाने उपस्थित आहेत. ओमदादा लहाने यांचा सन्मान संपन्न होईल. उमेशजी लिहे सरांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. विनंती करतो आपण पाहुण्यांना सन्मानित करा. पाहुण्यांचे सन्मान संपन्न होत आहेत. तर लगेचच जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये चंद्रकांत शेटे सरांच्या आवाजात घेऊ सामन्याची मजा. येस, धन्यवाद नरेश डोमे सरांना पण ऐकत होतात. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. भालूकचं स्ट्रगल तर सुरूच आहे. एका मागोमाग विकेटही चाललेल्या आहेत आणि चांगल्या सुरुवातीनंतरची पडझड पाहायला मिळाली. धावसंख्या झाली आहे 26. उर्वरित काही चेंडूमध्ये धावा येतील का याचं उत्तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला मिळेल. यानंतर ग्रामीण ओपनची देखील फायनल असणार आहेत. अशा 2 मॅच अंतिम टप्प्यातील पाहायला मिळत आहेत आणि हे दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळावं यासाठी प्रेक्षक देखील दूर दूरवरून आलेत. वर्षातून एकदा सगळ्यांना हा आनंद मिळतो धडाकेबाजचा. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूने चांगल्या पद्धतीने फिल्डर आले सुद्धा आणि धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा पुढे गेलेली आहे. 28 धावा. काही बॉल म्हणजे शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. पहिला डाव सुरू आहे. पहिल्या डावात स्ट्रगल झालं तर दुसऱ्या डावात सुद्धा होऊ शकतं. त्याच्यासाठी जे प्रयत्न सुरुवातीच्या विकेट घेतला तर येऊ शकतात, परंतु धावफलक कुठपर्यंत जाणार. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. तुम्ही कितव्या नंबरला बॅटिंगला आलात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे. आणि पठ्ठ्याने खेळलाय. सिक्सर. करण आले आणि सिक्सर मारतायत. नावात रन आहे करणच्या आणि त्यांनी सिक्सर मारलाय. 34 वर गेली आणि जर का आणखीन एक आला मजा येईल मॅच मध्ये. करण विषय स्वतःला सिद्ध. 2च बॉल खेळले, 8 रन काढले सुद्धा त्यांनी. क्रिकेटचा खेळच असा आहे, हिरो बनवतो ज्यावेळेला तुमचा परफॉर्मन्स होतो. आणि एक मोठा स्ट्रोक चांगला मारलाय. आपल्या टीमच्या समर्थकांना टाळ्या वाजवायची संधी दिली त्यांनी. 34 वर 7. आणखीन एक स्ट्रोक तर चांगला खेळलाय, परंतु फिल्डर आहे तिकडे. 1 रन मिळेल अतिशय जलद गतीने. दुसरीचाही कॉल दिलाय आणि 2 धावा बघता केल्या पूर्ण. धावसंख्या झाली आहे 36. विजयासाठी पाहिजे 37. फाईट होऊ शकते, याच्यात सुद्धा प्रयत्न करावे लागतील. नानिवली विरुद्ध भालूक ही मॅच आपण पाहतोय आणि काही क्षणातच दुसरा डाव देखील आपल्या भेटीला येणार आहे. धन्यवाद सर. आज आपल्या समवेत स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आपल्यावरती भरभरून प्रेम करणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि RBIचे सेवानिवृत्त अधिकारी सन्माननीय नथू अप्पा पिचड सर उपस्थित आहेत. आणि सरांना विनंती करतो आपण आम्हा आयोजकांना मार्गदर्शन करा, खेळाडूंना शुभेच्छा द्या. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, तसेच आदिवासीचे दैवत राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा
यांच्या विचाराला अभिवादन करतो. कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला, कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला. धडाकेबाज शासकाचा जन्म युवकांना प्रेरणा देऊन गेला, युवकांना प्रेरणा देऊन गेला. आज या ठिकाणी धडाकेबाज शासक 2026चा धूमधडाक्यातील चांगले सामने आयोजित करण्यात येत आहे. आयोजक आणि संयोजकांनी आपले ध्येय ध्यास आणि धडपड याची जोड लावून प्रेक्षकांना आणि संपूर्ण तालुक्याला अतिशय चांगल्या प्रकारच्या सामन्यांचं जे नियोजन केलं ते अतिशय उत्कृष्ट आहे. मी तर म्हणेल जन्मातच कुणीच यशस्वी अयशस्वी नसतं. जन्मातच कुणीच यशस्वी अयशस्वी नसतं. कर्तृत्वावरच प्रत्येकाचं आयुष्य घडत असतं. कर्तृत्वावरच प्रत्येकाचं आयुष्य घडत असतं. या लोकांनी आपल्यासाठी, आपल्या युवकांसाठी 51 वर्षे सेवा दिली आणि त्या 51 वर्षामध्ये प्रत्येकाने तन मन धनाने आपल्या या मातृभूमीला कशाप्रकारे चांगल्या प्रकारे सेवा देता येईल आणि त्यांनी 51 वर्षे आपली सतत सेवा दिली आणि आपल्या युवकांना खरोखर प्रेरणा दिलेली आहे. अशा या महान धडाकेबाज शासक स्पर्धेच्या नियोजकांना आणि आयोजकांना मी मनपूर्वक इगतपुरी तालुका आणि नाशिक जिल्ह्याच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि मी तर म्हणेल इवलसर रोपं लाविले द्वारी, इवलसर रोपं लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, तयाचा वेलू गेला गगनावरी. प्रत्येक धन्यवाद. धन्यवाद सर. एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहे. फायनल मॅच सुरू आहे मुरबाड ग्रामीण गटाची आणि दुसऱ्या डावामध्ये काय घडणार याची सगळ्यांना उत्कंठा आहे. यानंतर बोरशेती आणि कारिवली आणि या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिली बॅटिंग बोरशेती टीमने घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे बॉलिंगसाठी सज्ज राहायचं आहे कारिवली आणि बॅटिंगसाठी बोरशेती आपण सज्ज राहायचं आहे. एक दुसऱ्या डावाकडे आपण चाललो आहे. गेली कित्येक वर्ष जो आवाज या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळतो. पिंपरखेड गावचे सरपंच, पिंपरखेड गावचे तंटामुक्ती सदस्य, अगदी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून आणि पिंपरखेड या छोट्याशा गावातून ज्यांचा प्रवास सुरू झाला आणि आज महाराष्ट्रभर भ्रमण ज्यांचं पाहायला मिळतं, ज्यांचं समालोचन सुरू असताना काही किस्से, काही चारोळ्या, काही अभंग, हे सगळं काही साहित्याचा खूप सारा अनुभव आणि अभ्यास असणारे समालोचक आमचे सिनियर नरेश ढोमे सर. धन्यवाद चंद्रकांत शेटे सर. तर सन्माननीय युवा उद्योजक शहापूरवरून प्रशांत शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शहापूरचे कार्याध्यक्ष सन्मान्य नवनीतदादा पाटील, शिरगावचे उपसरपंच रवींद्रजी मडके आणि उद्योजक सन्मान्य अनिकेत शेठ गोडे या सर्व अतिथींचं आगमन, त्यांच्या समवेत मोठा मित्रपरिवार उपस्थित आहे. सर्वांचं धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ मंडळ वडवले यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. फायनलचा अंतिम थरार मैदानामध्ये सुरू झाला. पहिला चेंडू सरळ बॅटनं ठोकलाय चेंडूला लॉंग ऑन लॉंग ऑफला आणि खराब क्षेत्ररक्षण, मात्र सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जाईल हा चेंडू आणि धाव फलकाला इथे गती मिळेल. धाव फलक सुरू होईल. ग्रँड फिनाली विजयासाठी आदर्श 11 धानिवली संघाला धावा हव्या आहेत मात्र 37. 5 षटकांमध्ये 37 धावा थोडंसं माफक आव्हान आहे. मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिले की रात्री 1 नंतर धावा बनवणं तेवढंसं जिकिरीचं होतं. इथे पायचा रिव्हर्स खेळायचा होता थर्ड मॅनला, परंतु त्या अगोदर काय घडलंय तिथं स्टम्प्स वाकलेला आहे, बेल्स पडलेले आहेत. पहिला फलंदाज होईल बाद.
शहापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय सुभाषजी शांताराम विषय इथे उपस्थित आहेत. सरांना विनंती, आपण अतिथी कक्षामध्ये या. शहापूर वरून अनेक मान्यवर विविध पदाधिकारी इथे उपस्थित होत आहेत. खरं तर यानंतर शहापूरचा संघ मैदानामध्ये उतरणार आहे. लाईव्ह ऍक्शन मध्ये आपल्याला दिसणार आहे. प्रचंड गर्दी आणि गर्दीचा महापूर ओसंडून वाहत असताना आपण सामन्याचा घेतोय आस्वाद. 51 वर्षांची गौरवशाली परंपरा, वैभवशाली परंपरा, वडवली गावाचा लौकिक संपूर्ण देशभर घेऊन जाणारी स्पर्धा म्हणजेच धडाकेबाज चषक 2026. नदी उगम पावते त्यावेळेस ती उगमाच्या ठिकाणी अगदी छोटा ओहोळ असते, पण नंतर नदी ओहो स्क्वेअर कट आहे. पॉइंट आणि कव्हर्स मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4, सनसनीत चौकार. काय सुंदर फटका आहे. उजवाईच्या बाहेरचा चेंडू होता. पोझिशन बनवली, पहिल्यांदा जागा बनवली आणि त्यानंतर गॅप काय सुंदर काढला. 4 धावा मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये फलकावरती धावांची संख्या असेल 6 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. करण गोलंदाजी मार्कवरती. विकेट काढलेली करण. पुन्हा एकदा गॅप मिळू शकत नाही. मात्र बॅकफूट पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे येतोय चेंडूवरती. धाव पूर्ण करेल फलंदाज. 7 धावा, 37 धावा. खूप छोटं आव्हान आहे, पण रात्रीच्या सत्रामध्ये ज्यावेळेस थोडासा ड्यू तयार होत असतो, आर्द्रता हवामानातली वाढत असते, जड होते हवा, आणि हवा जड होत असेल चेंडू तेवढा वेगाने ट्रॅव्हल करणार नाही. त्यामुळं 37 धावा फार सोप्या आहे असं मनात कोणी संघाने आणायचं नाही. चांगला चेंडू आहे. आखूड टप्प्याचा होता. स्क्वेअर कट करायचा प्रयत्न इथे फसला सागर कडून. हरीने जो फटका खेळला होता तो व्हेरी फर्स्ट बॉल. स्क्वेअर कट खेळायचा आहे तुम्हाला, पहिलाच चेंडू तुम्ही स्क्वेअर कट खेळणं थोडंसं कठीण आहे. नजर त्यावरती जमवावीच लागते चेंडूवरती, तेव्हा तो फटका खेळता येतो. करण चांगलं षटक राहिलं. 7 धावा, 1 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये प्रभावी गोलंदाजी. फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक तिथे. दुसरा फलंदाज बाद. या षटकातला दुसरा फलंदाज बाद. सनसनाटी निर्माण करणारी गोलंदाजी मैदानामध्ये करण कडून. तोफांचे चौघडे वाजती, रणशिंग करती हुंकार. वीरांच्या पावलांनी थरथरला पृथ्वीचा आकार. पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद. विजयाचं रणशिंग फुंकलेलं आहे. पंचजन्य शंख फुंकलेला आहे. शंखनाद सुरू झालेला आहे. युद्धाला तोंड फुटलेलं आहे आणि प्रत्यक्षात आता या युद्धाची परिणती काय होणार आहे कोणीच सांगू शकत नाही. फुल टॉस बॉल होता. लॉफ करायचा प्रयत्न होता. सरळ पुढे सरसावर चेंडू खेळला, मात्र वाईडिश मिडॉनला क्षेत्ररक्षक. अगदी सोपा कॅच होता. काय छान पोझिशन बनवली होती इथे. जयेश मोरे इज देअर. अप्रतिम कॅच. जयेश नाही राहा, दुसरा कोण होता बालूचा. हरी आणि साई ही जोडी आता मैदानामध्ये असेल. 2 बाद 7 या नाजूक अवस्थेमध्ये आदर्श 11 दानिवली. ग्रँड फिनाली मैदानामध्ये खेळवली जाते. फक्त 36च धावा प्रावी वॉरियर्स बालूक संघानं बनवलेल्या आहेत आणि एवढ्या कमी स्कोअर वरती सुद्धा प्रतिस्पर्ध्याला खिंडीत गाठण्यासाठी त्यांच्याकडे योजना आहेत. खिंडीत गाठायचं असेल तर छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये डोकावून बघितलं. शाहिस्ते खानाबरोबर कारतलब खान नावाचा सरदार आला होता. तो कोकणात हल्ला करायला निघाला पुण्यातून. सुरुवातीला खंडाळा घाटामधून उतरण्याचं ठरवलं, नंतर उंबरखिंडीतून उतरायचं ठरवलं. उंबरखिंडीत घुसला. यस यस यस, उंच उंच, आणि तिथे अजून एक फलंदाज. षटकाची सुरुवात केतननं विकेटने केली. 3 फलंदाज आदर्श धानिवलीने गमावले. 3 बाद 7. लो स्कोअर मॅच.
आणि भालूक संघ लढतोय, जिद्दीनं चिकाटीनं लढतोय. इथे प्रत्युत्तर देताना 3 मोहरे धारातीर्थी पडलेले आहेत. काय सुंदर कॅच, काय सुंदर गोलंदाजी, फलंदाजांना अडचणीत टाकणारी गोलंदाजी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे, मल्हारी. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र वरची कड लागली बॅटची. तिथे पॉइंटचा क्षेत्ररक्षक समोर आला आणि काय छान कॅच. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आपण चर्चा करत होतो की खिंडीत गाठलं होतं कारतलब खानाला छत्रपती शिवरायांनी. 20,000ची फौज होते, जड जवाहीर होतं, एकही परत जाऊ शकलेला नव्हता. 1000 मावळे घेऊन छत्रपती शिवराय तिथे आले होते, एकाही मावळ्याला साधा धक्का पण लागला नव्हता. कसं युद्ध असेल ते, खिंडीत कसं गाठायचं. आणि तोच पराक्रम आज परत एकदा इथे बघायला मिळेल. बाहेरची कड आहे, गॅप मोठा आहे, चेंडूला वाट मोकळी आहे सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. स्वर्गीय भाऊशेठ दरोडा यांचा मोठा मित्रपरिवार देखील इथे उपस्थित आहेत. आम्ही सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि भाऊशेठ यांना देखील श्रद्धांजली समर्पित करतो. अलॉंग द कार्पेट चेंडू डीप लॉंग ऑन कडे पोहोचेल. 1 धाव येथे विसावा रिसॉर्ट कडून केतनची गोलंदाजी सुरू झाली. पहिल्याच चेंडूवरती यश मिळालं, मात्र आनंद थोडा वेळच टिकला. पुढच्या चेंडूवरती चौकार खेचत मल्हारीनं इथे भंडारा उधळलेला आहे. फलकावरती धावा 12, 3 बाद 12. आदर्श 11 धानवली, फक्त 37 धावा त्यांच्या समोर आहेत. त्यामुळं 7.5 धावांची सरासरी आहे. 7.40च्या सरासरीने धावायचं होतं. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यात. यस थोडासा पुढे सरसावत मिड विकेटला फ्लिक केला चेंडूला. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक पोहोचेल, 2 धावा प्राप्त होतील आणि धावफलक पुढे पोहोचेल 14. 3 बाद 14. एक धाव किती महत्वाची, एक धाव घेणं किती जिकिरीचं झालेलं आहे याची जाणीव फलंदाजांना आहे. 3 फलंदाज सुरुवातीलाच परतलेले आहेत आणि त्यामुळं मधल्या फळीवरती थोडा जास्त प्रेशर आहे. साई स्ट्राईक एंड वरती असेल, केतनचा सामना करेल विसावा रिसॉर्टच्या बाजूनं. वाह वाह, सुंदर चेंडू. परत एकदा आज ठेवणीतले बॉल काढायचे, आज ठेवणीतल्या फटके काढायचे. ओ फुल टॉस होता, नो बॉल. नो बॉलची घोषणा स्क्वेअर लेग पंचांकडून होते. तर तिथे 1 धाव, 2 धावा प्राप्त होणार आहेत. हा खर्च म्हणजे चंगळ आहे. सन्माननीय शहापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सन्मान्य सुभाषजी शांताराम विशे इथे उपस्थित आहेत. धडाकेबाज क्रिकेट संघ आणि वडवली ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. 16 धावा, 3 बाद 16. ही चूक परवडणार नाही. ज्यावेळेस तुमच्याकडे कमी बॅलन्स आहे खात्यामध्ये, अशा परिस्थितीमध्ये उधळपट्टी परवडत नाही. आणि नो बॉल त्याच्यावरती काही धावा ही चंगळ आहे. या सुजयच्या बाहेर चेंडू होता, फटका नाही कनेक्ट झाला. क्षेत्ररक्षक तिथे पॉइंटवर 2 धावा घ्यायच्यात आणि काय घडतंय तिथे, गरज होती का धाव घेण्याची. फलंदाज होईल बाद. 4था धक्का आदर्श 11 धानवली संघाला. 4th विकेट डाऊन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतं गिरीश.
गोलंदाज गोलंदाज गिरीश मल्हारी आणि गिरीश ही जोडी मैदानामध्ये आता असेल. 2 षटकामध्ये 4 बाद 17 विकेट पडलेले आहेत. मात्र अपेक्षित धावगती राखलेली आहे. विजयासाठी 7.40 धावांची सरासरी अपेक्षित होती, तर तिथे 8.50च्या सरासरीने पुढे आलेत. मात्र 4 विकेट गमावलेले आहेत. एका बाजूला प्रावी वॉरियर्स भालुक संघाला काही विकेट्स हवे आहेत इथे, आणि त्या विकेट्स पुढच्या काही षटकांमध्ये त्यांनी अजून काही विकेट्स काढल्या तर पुन्हा एकदा इथे सामन्यामध्ये ते रोमांच निर्माण करू शकतात. अत्यंत महत्वाची मॅच, ग्रँड फिनाली, फायनल मॅच. दोन्ही संघांनी आतापर्यंत विजयाची गोडधोड चव फक्त चाखलेली आहे. पराभवाची कडवट चव जिभेच्या जवळ येऊ दिली नाही. आणि पाहायचंय आता विजयाचा गोड घास कोणाच्या मुखात जाणार आहे. करण नवीन षटक घेऊन, ओ काय गोलंदाजी आहे. युवा गोलंदाज करण लेंथ बॉल टाकला उजव्याच्या बाहेर. फलंदाज गिरीश तिथे समोर आहे. लेंथ होता चेंडू, लांब टाकला शरीरापासून, त्याचा फायदा निश्चित प्रकारे मिळतोय. फलकावरती धावा तिथेच 17. 4 बाद 17. आदर्श दानिवली. फुल टॉस होता बॉल, कप ऑफला, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. धाव जरूर प्राप्त होईल. गिरीश 1 धाव पूर्ण करत खातं खोलेल. 18 वरती 4 दानिवलीचा संघ. दोन्ही संघांचा या स्पर्धेमधला खेळ आपण पाहिलेला आहे. विजयाचा सूर्य दोन्ही संघांवर तळपतोय, आणि ज्या प्रकारचा खेळ दोन्ही संघांचा राहिलेला आहे, मला वाटते तो इतक्यात तरी मावळणार नाहीये. पूर्वी एक साम्राज्य होतं, त्याच्यावरती विजयाचा सूर्य तळपत राहायचा. नेहमीच असं म्हटलं जायचं की इंग्रजांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नाही. वाह, फटका चांगला आहे. कव्हर्स मधून चेंडूला लॉंग ऑफ कडे पाठवलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. धाव एकच केवळ प्राप्त होईल, आणि फलकावरती पुढे 19. 4 बाद 19. करणनं पुन्हा एकदा धावा रोखल्यात. पहिल्या षटकामध्ये 7 धावांमध्ये 2 विकेट काढल्या होत्या करणनं. या षटकामध्ये विकेट जरी मिळाली नसेल तरी धावा अडवल्यात. 19 धावा, 37 धावांचा पाठलाग करत असताना 5 षटकामध्ये या लक्ष ओलांडायचंय, तर तिसरं षटक सुरू आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड आहे. लांब टाकलाय, जास्त लांब टाकलाय चेंडू. एक अतिरिक्त धाव 20. 15 चेंडू 17 धावा. समीकरण अशा प्रकारे सेट झालेलं आहे. फायनल मॅच आहे, त्यामुळे इथला प्रेशर वेगळा असतो. तुम्ही पहिला राऊंड खेळायचा आणि फायनल मॅच खेळायची, या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. दोन्ही संघ धडाकेबाज चषकचे विजेते आहेत. यापूर्वी भालुक संघाने ट्रॉफी जिंकलेली, यापूर्वी धानिवली संघाने ट्रॉफी जिंकलेली आहे. अनुभव दोघांकडे आहे, त्यामुळे या मॅच मध्ये कोण विजय मिळवणार. यस, लेंथ बॉल होता आणि दिशा दिली चेंडूला लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. विलक्षण वेग आहे. रनिंग बिटवीन द विकेट. छान निर्णय आणि 2 धावा पूर्ण. एक धाव जिथे महत्वाची आहे. थोडासा गलथानपणा क्षेत्ररक्षक केल्यानंतर फलंदाज लगेच फायदा उचलतात. आपण म्हणतो दुखऱ्या जखमेवरती मीठ चोळणं, पण इथे जखम केली जाते आणि नंतर मीठ चोळलं जाते. 22 धावा 4 बाद. षटक तिसरं मैदानामध्ये सुरू. करण थोडासा हे एक्सपेन्सिव्ह षटक ठरेल मी, कारण एका षटकामध्ये 5 धावा खर्च होणं ही सुद्धा चंगळ असू शकते. आखूड टप्प्याचा चेंडू इथे शॉर्ट ऑफ लेंथ पंच करण्याचा प्रयत्न होता. गिरीशचा फसला. 22 धावा तिथेच थांबलेला स्कोअर. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 5 धावा गिरीशनं खर्च केलेल्या आहेत. माफ करा, गोलंदाज करणनं खर्च केले. पहिल्या षटकामध्ये 7, या षटकामध्ये 5. पहिलं षटक टाकायची जबाबदारी होती ती करणवरती, आणि काय षटक टाकलेली दोन्ही पण करणनं. धावा रोखलेल्या. 13 चेंडू 15. बाहेरची कड आहे. तडम्याला क्षेत्ररक्षक थेट वेध होणं गरजेचं आहे, पण मिस करतोय चेंडू स्टंप्सला. 1 धाव इथे मिळणार आहे. 6 धावा या षटकातून. 2 षटकांचा कोटा संपला. करणचा 13 धावा खर्च केला. 2 विकेट त्याच्या नावावरती आहेत. तर याबरोबरच 23 धावा 4 बाद 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धडाकेबाज चषक या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. आपल्याकडे सगळ्यांकडे इंस्टाग्राम आहे,
तर इंस्टाग्रामवरील लेट भरत शिंगोळे धडाकेबाज चषक वडवली हे पेज आहे, ते पेज आपण फॉलो करा, सर्वांनीच फॉलो करा. स्पर्धेच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला तिथे मिळत जातील. आणि जरूर मेन्शन करा, तुम्हाला मेन्शन बॅक सुद्धा मिळेल. लेट भरत शिंगोळे धडाकेबाज चषक वडवली इंस्टाग्रामवरती हे पेज फॉलो करा आणि मेन्शन करा, तुम्हाला मेन्शन बॅक केलं जाईल. मंचावरती अतिथींची उपस्थिती आहे, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. केवळ वडवली ग्रामस्थांचं ही स्पर्धा नसून आता ही स्पर्धा मुरबाड तालुक्याची शान झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र या स्पर्धेकडं बघतो आहोत, कौतुकाने बघतो आहोत. सगळे अभिनंदन करतायत, कौतुकांचा वर्षाव होतोय. जे आयोजन मागच्या 7 दिवसांमध्ये आपण पाहिलेलं आहे, डोळे दिपवणारं आयोजन आहे. आणि आज प्रेक्षकांच्या गर्दीनं खरं तर आयोजकांची छाती फुलून आलेली आहे. आपण जी उपस्थिती दाखवली, आपण म्हणतो ना, जे कष्टाचं चीज झालेलं आहे, कृताकृत्य झालो, आणि तीच भावना सगळ्या आयोजकांची आहे. 23 धावा, 4 गडी बाद, 12 चेंडू शिल्लक आहेत. ओहो, फसलेला फटका आणि गिरीशला परतावं लागेल. 5वा धक्का आल्या बरोबर विकेट. चौथ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती पहिलं यश आणि 23 वरती 5वा फलंदाज दानिवली संघाने गमावलाय. स्लोवर वन होता, थोडीशी उंची जास्त होती, पूल करण्याचा प्रयत्न फसला आणि यष्टीरक्षकानं कुठलीही चूक केली नाही. दानिवली संघ अजून अडचणीमध्ये. सोपा नाही हा सामना, दिसायला छोटा दिसतो, परंतु प्रत्यक्षात किती अवघड आहे. कदाचित एवढे अवघड प्रश्न मला वाटते फलंदाजांना त्यांना 12वीच्या परीक्षेत विचारलेले नसतील. आज तेवढ्या अवघड प्रश्नांची उत्तरं इथे देण्याची वेळ आहे. भालुक संघाचं कौतुक करावं लागेल. 36 धावा फक्त पूर्ण होत्या, 37 धावांवरती रोखायचं होतं. 11 चेंडू 14 धावा अशी मॅच त्यांनी आणलेली आहे. अजिबात डगमगले नाहीत, माघार घेतली नाही, कच खाल्ली नाही, निर्धारानं उभे राहिलेत. रास्ता क्या है, मंजिल क्या है, हौसला हो तो फासला क्या है. बॅकफूट वरून कट करण्याचा प्रयत्न फसला. पुन्हा निर्धाव चेंडू. विठू माऊली डेअरी मुरबाडचे सन्माननीय उद्योजक धनाजी शेठ आगिवले उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. निलेश शेठ मोरे, विकी शेठ घरत या अतिथींचे आगमन, आपलंही मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी ठाणे जिल्हा उपजिल्हा प्रमुख सन्माननीय मधुकरप्पा घुडे यांच्याकडून समालोचक नरेश ढोमे यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आणि समालोचक चंद्रकांत शेटे सरांसाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. 23 धावा पुढे, आता फलक थोडासा हलेल, 23 वरून पुढे पोहोचेल. 24 धावा, 5 गडी बाद, 24 षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू. 9 चेंडू 13. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते मंजिलें आसमानों की रखते हैं. जो हौसला आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की. आज परिंदों को अगर पंख मिल जाए ना तो तैयार होते लंबी उड़ान के लिए. आज अशी उड़ान कोण घेणार आहे. सन्माननीय गणेश तात्या रत्नाकर उपस्थित होत आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत. तर मैदानामध्ये डाव्या हाताचा फलंदाज मल्हारी 4 चेंडूमध्ये 7 धावा आतापर्यंत खेळल्यात. बाहेरची कड आहे, आउटफील्ड वेगवान आहे, मात्र थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेला आहे. एकच धाव येऊ शकते. चांगलं क्षेत्ररक्षण. धावा रोखलेल्या आहेत भालुक संघानं. धावा बनवणं एवढं सोपं नाही. या अगोदर जसे लढाईत रक्तांचे पाठ वाहतात, तिथे चौकार षटकारांचे पाठ वाहत होते, परंतु या सामन्यामध्ये सगळा खडखडाट आहे, दुष्काळ आहे. धावा कोणालाच सापडल्या नाहीत. ज्या सोप्या वाटत होत्या त्या आता भीषण अवघड झालेल्या आहेत. 25 वरती 5. आदर्श दानिवली मात्र 12 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 12. लेंथ बॉल उजव्या इशीच्या बाहेर. फलंदाजाला दिंगमूड करणारा चेंडू आहे, आश्चर्यचकित करणारा चेंडू आहे. काय गोलंदाजी मैदानामध्ये. वाह, भालुकच्या खेळाडूंचं कौतुक आहे या गोलंदाजीसाठी, या क्षेत्ररक्षणासाठी.
चौथ्या षटकामध्ये 25 धावांपर्यंत मर्यादित ठेवलंय आदर्श धानिवली संघाला. जी गोलंदाजी, जी टिचून गोलंदाजी केली होती धानिवलीने, त्याला जशास तसं उत्तर दिलंय. टीट फॉर टॅट प्रत्युत्तर दिलेलं आहे, पलटवार केलाय भालुकनं. अप्रतिम. 7 चेंडू 12 या स्थितीमध्ये सामना. ओ खराब आहे, खराब चेंडू. ही चूक परवडणार नाहीये. क्षेत्ररक्षक मात्र तिथे नाही होऊ शकत कॅच. आणि धावा मिळतील 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 4. क्रेझी प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. फायर क्रॅकर्स घेऊन आलेले आहेत. आनंद तुमचा मोठा आहे, परंतु कोणाला जखम होईल असं काळजी अशी कृत्य करू नका. फुल टॉस होता उजव्याच्या बाहेर. DRS कॉल फ्रॉम येस अंपायर्स कॉल. येस अंपायर्स कॉल. ओव्हर दी वेस्ट चेक करायचंय. कमरेच्या उंचीच्या वर चेंडू आहे का? नाही. मग बाउंड्री चेक करायची, मग तो चौकारच आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल. यस 4 रन चौकार मिळतोय. आणि मला वाटतंय दिलासा देणारी बातमी आहे. तर रेफरल कॉल फ्रॉम बॅटिंग टीम. यस DRS फ्रॉम बॅटिंग साइड. ओव्हर दी वेस्ट. नो बॉल त्यांना हवाय. तर तिकडे 4 धावाच आहेत. पण इकडे बघायचंय की तो ओव्हर दी वेस्ट आहे का ते. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे तो निर्णय जाणार आहे. मॅच अत्यंत जबरदस्त सुरू आहे. तिसऱ्या पंचांकडून निर्णय आपल्या स्क्रीनवरती लगेच तुम्हाला बघायला मिळेल. यस फेअर डिलिव्हरी. शहापूरचे युवा उद्योजक सन्माननीय रामशेठ पांढरे यांचं इथे आगमन होत आहे. आम्ही धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ मंडळ वडवली यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडू 8. भयंकर रंगलेला हा सामना आहे. लो स्कोअर मॅच. आणि अशी जिद्दीने ज्यावेळेस दोन्ही संघ उतरतात ना मैदानामध्ये, बस प्रेक्षकांना तेच हवं असतं. मुरबाड तालुक्यातील दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आहे. फायनल मैदानामध्ये खेळतायत. आणि यापेक्षा वेगळी फायनल ती काय असणार आहे. 37 धावा बनवल्या होत्या. आपल्याला वाटलं ही वन साइड मॅच आहे, 2 ओव्हरमध्ये संपेल. पण शेवटच्या षटकापर्यंत अजूनही निश्चित नाहीये की कोण जिंकणार आहे. धडाकेबाज चषक एवढा सोपाही नाहीये. 51 वर्षांची परंपरा. इथे विजेतेपद मिळवल्यानंतर तुम्हाला संपूर्ण जिल्हाभर रिस्पेक्ट मिळतो. धडाकेबाजचे विनर आहेत, त्या संघाला एक प्रतिष्ठा मिळते. आणि ती अशी सहज मिळत नाही कोणाला. त्यासाठी तावून सुलाखून जावं लागतं. लोखंडाला तावून सुलाखून जावं लागतं, तेव्हा त्याला आकार मिळतो. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. एखादी दगडामधून पाषाणातून मूर्ती साकारली जाते, पण छिन्नीचे घाव सोसावे लागतात. इथे सुद्धा विजेतेपद सोपं नाहीये. घाम तर गाळावाच लागेल. कौशल्यपणाला लागतं, प्रतिभा इथे लागतेच, तेव्हा विजय मिळतो. शेवटचं षटक. आखूड टप्प्याचा चेंडू निर्धाव. वाह. मला वाटतंय जरा क्षेत्ररक्षकांसाठी एकदा जोरात टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. गोलंदाजांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. त्यांनी रोखलाय हा छोटा स्कोअर. पण धानिवली संघ सुद्धा असा हार मानणारा किंवा कच खाणारा संघ नाहीये. ते लढताय तिथे मैदानामध्ये. शेवटचे 5 चेंडू 8 धावा. मल्हारी प्रवीण ही जोडी मैदानामध्ये. स्ट्राईक एंड वरती मल्हारी. यस उजव्याच्या बाहेर चेंडू होता. वाईडिश मिडॉन तिथे पोहोचतोय. 1 धाव केवळ प्राप्त होऊ शकते. एका धावेबरोबर धाव फलक हळूवारपणे पुढे पोहोचतोय. 30 धावा 5 गडी बाद. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू 7. नियम जो स्पर्धेचा पहिल्या मॅच साठी आहे तोच कायम आहे. सामना टाय झाला तर विकेट बघितल्या जातील आणि विकेट टाय असतील तर ज्याने टॉस जिंकलाय त्याला चषक दिला जाईल. पहिल्या क्रमांकाचा धडाकेबाज चषक. त्यामुळे इथे
पुन्हा सुपर ओव्हर होणार नाही. 7 धावांची आवश्यकता, 4 चेंडू 7. अशी अत्यंत महत्वाची मॅच मैदानामध्ये सुरू आहे. फलंदाज स्ट्राईक एंड वरती प्रवीण, नॉन स्ट्राईक एंड वरती मल्हारी, गोलंदाज विकास. मेहनत करने वाले विकास करते हैं, सफल वही होते हैं जो प्रयास करते हैं. धावबाद करण्याची संधी इथे आहे. इथे काय घडलंय, काय घडलंय, काय घडलंय? 2 धावा मिळाल्यात का? एक छोटीशी चूक सुद्धा मोठ्या पराभवाचं तोंड दाखवू शकते. यष्टीरक्षकानं थेट स्टंप उडवलेत. गरज होती का? प्रश्न तयार होईल, यावरती कारण मीमांसा होतील. पण प्रत्यक्षात काय घडलेले तर 2 धावा मिळतायत. दानिवली संघ विजयाच्या वाटेवरती अग्रेसर होतोय का? 3 चेंडू 5. सियाए रात नहीं लेती नाम ढलने का, यही तो वक्त होता है सूरज तेरे निकलने का. या परिस्थितीमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. सामना टाय झाला तर तिथून पुढच्या कंडिशन्स बघू आपण. तुर्तास मॅच जिंकणं महत्वाचं आहे. आणि जर टाय झाला तर स्पर्धेच्या नियमांचा आधार घेऊन कोणता तरी एक संघ विजेता ठरेल. सध्या तरी ॲडव्हान्टेज आहे आदर्श दानिवलीकडे, परंतु भविष्यात पुढच्या 3 चेंडूमध्ये त्यांच्या समोर काय वाढून ठेवलं हे तेही सांगू शकणार नाहीत. 5 धावांची गरज आहे. 3 चेंडू 5. वाह वाह वाह, खम ठोक ठेल लेता है जमनर, पर्वत के जाते पांव उखड़, मानव जब जोर लगाता है पत्थर पानी बन जाता है. आदर्श 11 दानिवली धडाकेबाज चषकाचे विजेते. 51व्या पर्वातला धडाकेबाज चषकाचा मानकरी ठरलेला संघ आदर्श 11 दानिवली. खेळपट्टीवरती नकोय, डान्स बाहेर करा, डान्स बाहेर करा, खेळपट्टीच्या बाहेर चला. स्टम्प्स परत उभे करा. चला दानिवलीकर, दानिवलीकर बाहेर चला, विकेट पासून लांब जा. अरे खेळाडू आहोत आपण, विकेटचं महत्व आपल्याला माहित असावं असं मला वाटतंय. आनंदाच्या जल्लोषात विकेट खराब होईल, तिकडेही लक्ष द्या. काळजाचा ठोका चुकवणारा सामना मात्र आदर्श धानिवली संघाने खिशात घातला. भालूक संघाचं आव्हान मोडून 51व्या पर्वातील धडाकेबाज चषकाचा विजेता या चषकावरती सुवर्णाक्षरांनी नाव कोरलंय आदर्श 11 दानिवली. तुम्हाला जल्लोष करायचा असेल, गाणं इथं या सगळ्या टीमनं समोर या. डीजेच्या तुमच्यासाठी 1 मिनिट गाणं वाजवलं जाईल. सगळ्यांनी या बाहेर चला. आणि आत कोणी प्रेक्षक नकोय.